आत्ताच छावा हा सिनेमा बघून आलो. विकी कौशल यांनी त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. ज्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट झाली, ज्या पद्धतीने भव्यता त्या सिनेमाची दाखवण्यात आली, त्यामुळे स्वाभाविकपणे सगळ्यांना त्या चित्रपटाविषयी आकर्षण आहे. म्हणून मी पण गेलो होतो जरा बघायला. पण सिनेमाचा जेन्युइन रिव्ह्यू मी असा देईल की ज्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी अगदी काहीच माहिती नाही, बेसिक सिक्वेन्सेस त्यांच्या जीवनातले देखील माहिती नाही, त्यांनी जो सिनेमा जाऊन बघावा आणि एक फक्त सिनेमा म्हणून त्याच्याकडे बघावं, त्यापेक्षा जास्त काहीही नाही. कारण की ज्यांना संभाजी महाराजांविषयी माहिती हवी आहे, त्यांना त्या व्यक्तिमत्वाविषयी आदर आहे, प्रेम आहे, त्यांनी तो सिनेमा बघू नये. खूप ओव्हर एक्झॅजरेटेड सीन्स आणि अतिशय काय म्हणू ज्याला ज्याचा काही वास्तवाशी संबंध नाही असा तो घटनाक्रम, आणि ते जमिनीतून मावळे निघतात आहे, पाण्यातून मावळे उडतात आहे. सिनेमॅटिक लिबर्टी घ्यायची म्हणजे किती घ्यायची हा एक प्रश्नच आहे. हाच प्रकार बाजीराव मस्तानीमध्ये बघितला होता, हाच प्रकार थोडाफार पानिपतमध्ये बघितला होता. याच्या अगोदर तान्हाजी नावा द अनसंग वॉरियर असा एक सिनेमा आला होता, त्याच्यामध्ये ते मावळे असे उडतात वगैरे आहेत असं वगैरे दाखवलं होतं. सो माय पॉईंट इज की जर आपण इतिहासावर सिनेमा बनवतो आहे, घडलेल्या इतिहासावर आपली कलाकृती आहे, तर जे घडलं आहे त्या सगळ्या बाबी दाखवायला पाहिजे. कारण संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये इतक्या रोचक आणि इतक्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना आहेत की तुम्हाला फालतूच्या सिनेमॅटोग्राफी वापरायची तुम्हाला गरजच नाही जर तुम्ही वास्तविक घटना त्यांच्या आयुष्यातल्या दाखवल्या तर. त्याच्यामुळे हा सिनेमा संभाजी महाराजांचं चरित्र पोहोचवण्यापेक्षा एक आम्ही साऊथची काहीतरी कॉपी तयार करू शकतो बा, आणि असं काहीतरी असं बटबटीत असं चित्रण असं उभं करू शकतो, हे काहीतरी दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न होता, एवढंच मी म्हणेल. ज्यांचा अभ्यास आहे संभाजी महाराजांवर त्यांनी हा सिनेमा बघायला जाऊ नये, त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशा येईल.